नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या भांग पिऊन गार्डनमध्ये बसलेली असते आणि तेव्हा म्हणत असते, देशमुख देशमुख कुठे आहात तुम्ही, या लवकर इथे. तर आता दुसऱ्या बाजूला पाहतो, वसूने सुद्धा भांग पाहिलेलं असतं. तोच ताकाचा ग्लास घेऊन वसू सुद्धा गार्डनमध्ये येते आणि म्हणत असते, शितोळे किती गार आहेत, शितोळे सगळीकडे शितोळेच शितोळे, शितोळे म्हणजे विचारायची सोय नाही असं म्हणून चालत असते. तेवढ्यातच समोर तिला काव्या बसलेली दिसते आणि म्हणत असते, ए मुली कोण आहेस तू इथे काय करतेस, तुझी इथे बसायची हिंमत कशी झाली, ए मुली बोल लवकर, कोण आहेस तू, ए मुली तुला सांगितले ना बोलायला, का बोलत नाहीस तू, असं म्हणून वसू आता काव्याच्या समोर येऊन बसते आणि तेव्हा काव्या वसूला म्हणत असते, तू कोण आहेस. त्यावर वसू म्हणत असते, मी अगोदर विचारले ना की तू कोण आहेस, सांग लवकर. तेव्हा काव्या म्हणत असते, मी तर फिसकरलेली मांजर आहे. तेव्हा वसू म्हणत असते, काय तू फिसकरलेली मांजर आणि मी काळी मांजर. असं म्हणून दोघी एकमेकींचे गाल पकडत असतात. आता दोघींनी एकमेकींचे गाल पकडल्यानंतर दोघीजणी हसायला सुरुवात करतात. त्याच वेळेला आता इथे काव्या आणि वसूचं खूपच मस्त शिमजक वगैरे हे सगळं काही सुरू असतं. तेव्हा दोघी एकमेकांना पकडून हसायला सुरुवात करत असतात. काव्या म्हणत असते, पण काय काय चाललंय, काय तू आहेस कोण, मी तर काळी मांजर आहे. अरे बापरे, काळी मांजर आणि इथे फिसकरलेली मांजर, दोघी जणी एकत्र आले आहेत. तेव्हा ती म्हणत असते, हो मी आता ताक पाहिले. काय तू ताक पाहिलं, तू कशी ताक पिऊ शकतेस, माझ्या पार्थने ताक बनवलं होतं, मग तू कशी ताक पिऊ शकतेस. तेव्हा दोघी जणी पुन्हा एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवतात आणि पुन्हा एकदा हसायला लागतात. त्याच वेळेला आता इकडे जी काही वसू आहे ती म्हणत असते, तुला सांगू का, आमच्या इथे एक फिसकरलेली कलेक्टर मांजर आहे आणि ती कलेक्टर मांजर जी आहे ना, ती मांजर नुसती फिसकरते. तेव्हा काव्या म्हणत असते, आमच्या घरामध्ये सुद्धा एक काळी मांजर आहे आणि ती काळी मांजर ना नुसती अशी डाफरून येते. लयागाव ती मांजर म्हणजे ना एक नंबरची कट्ट कारस्थानी करणारी मांजर आहे, असं काव्या म्हणत असते. काय म्हणालेस तू, हो अशी कट्ट कारस्थानी करणारी मांजर आहे. तिला मी ना त्या काळ्या मांजरीला अशी तासारखी सरळ केली म्हणून काहीही सांगू नको. तेव्हा वसू म्हणत असते, हो का, मग आमच्या इथे जी फिसकरलेली कलेक्टरी मांजर आहे ना, त्या मांजरीला सुद्धा आम्ही चांगलंच सरळ केलं. लय हवेत उडत होती. मी आणि माझी मुलगी रम्या, आम्ही दोघी जणींनी अख्ख्या त्यांच्या टोळीचा काटाच काढला. त्यावर वसू म्हणते, ऐक ना, आम्ही काय केलं माहिती तुला. तेव्हा काव्या म्हणते, काय केलं काय तुम्ही. तेव्हा वसू सांगत असते, त्यांना तर माहिती सुद्धा नाहीये. त्या पोरीचं म्हणजे त्या काव्याचं आणि त्या जीवाचं जे अखेर होतं ना, ते 16 डिसेंबरला प्लॅन करून मी आणि माझ्या मुलीने म्हणजेच रम्यानेच सर्वांच्या समोर आणलं. आता काव्या थोडीशी शांत बसते आणि वसूचं बोलणं ऐकू लागते. तर वसूचं बोलणं ऐकल्यानंतर इथे आता दुसऱ्या बाजूला पाहतो, जीवा आणि नंदिनी दोघेही जण खोलीमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा दोघेजण खोलीमध्ये बसल्यानंतर आता जीवा थोडासा रागवलेला असतो. तेव्हा नंदिनी त्याला समजवते आणि म्हणते, काय झालं, खूप लागले का तुम्हाला, कुठे लागले बघू जरा, कुठे लागले. तर इकडे दुसऱ्या बाजूला काव्या पुन्हा विचारत असते, काय म्हणालात तुम्ही, हो मी आणि माझ्या मुलीने म्हणजेच रम्याने ते 16 डिसेंबरचं सत्य समोर आणलं. आता इकडे जीवा म्हणत असतो, हो अगोदर मारायचं आणि मग विचारायचं, तुम्हाला खूप लागलंय का, तुम्हाला कुठे लागले वगैरे हे सगळं विचारण्याची आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची काही गरज नाही, ज्या मला ना तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. त्यावर नंदिनी म्हणत असते, आता मला सांगा, सॉरी ना जीवा, पण सॉरी काय, सॉरी नाही, मला तुझी अजिबात ऐकायचं नाहीये. मला सांग, असं रंग उधळायच्या दिवसात कुणी कानाखाली मारतं का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, कारण तुम्ही सुद्धा रंग उधळायच्या वेळेला तुम्ही काय केलं, तुम्ही सुद्धा तुमचे गुण उधळलेस ना,
तुम्हाला काय गरज होती ते भांग वगैरे मिक्स करून मला देण्याची? आणि त्यावर जीवा म्हणत असतो, हो का, तू एक नंबरची कडूबाई झालेली आहेस, आगाऊबाई झालेली आहेस, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, ठीक आहे, नाही बोलायचं तर नका बोलू. त्यावर लगेच आरशा समोर जाऊन उभी राहते आणि तेव्हा जीवा तिला विचारत असतो, मला एक गोष्ट सांग चकाचक बाई, तू त्या ग्लासमध्ये भांग आहे हे कस काय ओळखलस बरं? म्हणजे तू ते भांग कसं काय प्यायली नाहीस बरं? तेव्हा नंदिनी आता जीवाच्या खांद यावर हात ठेवते आणि म्हणत असते, हो ते सांगू का सगळं? मी कसं ओळखलं? तर कारण आम्ही कोण आहोत, मोहितेच्या मुली आहोत. आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि आम्ही काहीही खपून घेऊ? असं अजिबातच नाही. आम्ही तर तुम्हाला फक्त आज होळीचा कोरडा आणि पाणी ओतणार होतो, तोच रंग लावणार होतो. पण तुम्ही मात्र इथे माती खाल्लीत ना. ते बघा ना, ते आठवा ना, 2012 साल, कॉलेज 2012 असं म्हटल्यानंतर आता जीवाने त्याच्या मित्राला केलेला फोन आठवतो. त्याने फोनवर असं बोललेलं असतं की ऐक ना, ते 2012ची पुडी पाहिजे रे वांग्या, मला ती पुडी आणून दे रे. ती पुडी आणून दिलीस ना तर मला आज माझं काम करता येईल. म्हणजे भांग रे, तुला किती स्पष्ट उलगडून सांगावं लागतं सगळं. आणि हे सगळं नंदिनीने ऐकलेलं असतं. तेव्हा नंदिनी विचार करते की आता बहुतेक ह्या दोघांना सुद्धा, काव्याला आणि मला, भांग द्यायचा आहे आणि म्हणूनच ही भांगेची पुडी जी आहे ना ती ऑर्डर करायला सांगतात. आताही नंदिनीने बोलणं ऐकल्यानंतर इकडे जीवाने सांगितलेलं असतं की ताबडतोब काही झालं तरी मला ती लवकरात लवकर भांग्याची जी पुडी आहे ना ती ताबडतोब तू आणून दे. आणि तेव्हा लगेच त्या जीवाला हे नंदिनीने सांगितल्यानंतर जीवा चिडतो आणि म्हणतो, म्हणजे चकाचक बाई, तू आमचं बोलणं चोरून ऐकलंयस? असं कोणी ऐकतं का? नव्याचं बोलणं कोणी चोरून ऐकतं का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय चोरून काय ऐकलंय? मी अजिबात चोरून ऐकलं. म्हणजे तुम्ही एवढं सगळं आमच्यासोबत करत होता, ते काय होतं? ते सगळं काही चांगलं होतं का? आणि तेव्हा जीवा हसतो आणि म्हणत असतो, पण खरी मजा आली असती. तू जर भांग पाहिलीस ना तर खरी मजा आली असती. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो का, मी जर भांग पाहिले असते तर तुम्हाला अजून मजा घ्यायची होती का माझी? ज्या मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. म्हणजे तुमची अशी इच्छा होती का त्या दिवशी कशी दारू पाजली ना, आणि दारू पाजल्यानंतर ते सगळं काही झालं तसं व्हायला हवं होतं का? तेव्हा तो क्षण त्यांना आठवतो. तो क्षण त्यांना आठवल्यानंतर इकडे नंदिनीचं ते हसणं, त्याचबरोबर जीवासोबत ते सगळे काही क्षण एन्जॉय करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनीला आठवू लागलेल्या असतात. आणि त्या सर्व गोष्टी नंदिनीला आठवू लागल्यानंतर आता ती इकडे विचार करू लागते की हे सगळं काय आहे? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अशा पद्धतीने व्हायला नको होत्या, असा नंदिनी विचार करते. आणि त्याच वेळेला जीवावर ओरडते आणि म्हणत असते, म्हणजे तुम्हाला सेम तसंच करायचं होतं काय? हे जीवा, बायकोला कोणी असं भांग पाजतं का? आणि बायकोला असं भांग पाजून ह्या सगळ्या गोष्टी करतं का? तेव्हा जीवा म्हणत असतो, अग ती मस्करी चालली होती नाही अजिबात. मला तुमची ही मस्करी अजिबात नाही आवडली. का केली तुम्ही माझ्यासोबत अशी मस्करी? तुमची हिंमत कशी झाली जीवा माझ्यासोबत ही सगळी काही मस्करी आणि ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची, ज्या मला ना तुमच्याशी अजिबात बोलायचंच नाहीये? तर इकडे दुसऱ्या बाजूला ह्या दोघी जणी समोरासमोर बसलेले असतात, हसत असतात. आणि तेवढ्यातच तिथे आता पार्थ येतो. आता पार्थ आल्यानंतर तो त्या दोघींच्या समोर जाऊन बसतो आणि म्हणतो, वसू आत्या, तू इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे? अरे मी ताक प्यायलेली आहे, ताक पिते मी ताक. त्यावर वसू त्याच्याकडे पाहत असते आणि तो म्हणत असतो, काय तू ताक प्यायलीस? हो का, मी ताक पिऊ शकत नाही का? तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख गप्प बसा, ह्या खूप बिचाया गरीब आहेत, ह्यांना काळी मांजर आहेत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय सांगताय काव्या, तुम्हाला या बिचाया आणि गरीब वाटतायत? तेव्हा वसू म्हणत असते, अरे हो, ती सुद्धा बिचारी पोरगी आहे रे, खूप गरीब आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, वसू आत्या, तुला काव्या सुद्धा
बिचारी आणि गरीब वाटते, काय काय चाललंय काय तुम्हा दोघींचं. तेव्हा काव्या म्हणत असते, गप्प बसा हो, त्यांच्या आयुष्यात खूप टेन्शन आहेत, त्यांना ना मला कसलं तरी सिक्रेट शेअर करायचं होतं, तुम्ही गप्प बसा हो. हा त्यावर पार्थ म्हणत असतो, काय सांगत होतीस वसू आत्या, तू बोल ना, काय सांगत होतीस. तेव्हा वसू रडका चेहरा करते आणि म्हणते, मी काय सांगत होती, मला नाही आठवत काय सांगत होती. त्यावर काव्या म्हणत असते, तुम्ही सांगत होते ना, तुम्ही आणि तुमच्या मुलीने कोणाला धडा शिकवला सांगत होते ना, तुम्ही सांगा ना ते. तेव्हा वसूम हणते, नाही नाही, माझी मुलगी, माझी मुलगी, मी काय केलंय, मी काय केलंय. त्यावर लगेच आता पार्थ विचारात पडलेला असतो. तो विचार करतो की आता वसू आत्या नेमक काव्याला काय सांगत असेल, कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगत असेल. ते तर काही कळायला मार्ग नव्हता. तथा दुसऱ्या बाजूला इथे काव्या आणि वसूची पुन्हा गंमत जम्मत सुरू झालेली असते. इथे काव्याने वसूच्या गळ्यात हात टाकलेले असतात आणि म्हणत असते, बघितलं बघितलं का, ही काळी मांजर किती गोड आहे ना, काळी मांजर देशमुख, तुम्हाला सांगते खूप गोड आहे ही काळी मांजर. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, पण वसू आत्या, तू कशाला उगाचच असं ताक प्यायलीस. तेव्हा ती म्हणत असते, खूप छान होतं रे. त्यावर काव्या म्हणत असते, तुम्ही का ते ताक प्यायला सांगा, का काळी मांजर तुम्ही ताक प्यायला, ते माझ्या पार्थने माझ्यासाठी बनवलं होतं रे ताक, मग ते तुम्ही ताक का प्यायलात, असं काव्या म्हणत असते आणि वसूची चांगलीच खेचत असते. तर आता पार्थ म्हणत असतो, बरं चला, तुम्हा दोघींना सुद्धा इथे ना थोडासा त्रास होतोय, तुम्ही दोघी जणी आतमध्ये चला बरं, माझ्याबरोबर चला. असं म्हणून आता पार्थ वसू आत्याला आणि काव्याला आतमध्ये घेऊन जात असतो. तर इकडे आता पार्थला जे काही वसूकडून पाहिजे होतं ती गोष्ट तरी आता इथे साध्य झालेली नसते आणि काव्याला सुद्धा समजलेलं नसतं की नेमकं काय झालंय. तर असो, अशा पद्धतीने यांच्याकडे रंगपंचमीचा सण तर दणक्यात साजरा झालाच आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात, म्हणजे देशमुख त्यांच्या घरी असतात. डायनिंग टेबलवर सगळेजण बसलेले असतात. तर आता काव्या डोकं धरूनच डायनिंग टेबलवर बसलेली असते. सुंदर अशी साडी नेसलेली असते, खूप क्यूट दिसते बरं का. ह्या साडीमध्ये काव्या आणि डोकं दुखत असताना इकडे वसू म्हणत असते, कुठून मला ती दुर्बुद्धी सुचली आणि मी ते भांग प्यायले, माझं तर एवढं डोकं दुखतं ना की काही विचारू नको. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, तेच तर मला सुद्धा कळत नाही, माझं सुद्धा फार डोकं दुखतंय, फार डोकं माझं सुद्धा जड झालेलं आहे, काय करावं काय नाही, ह्या गोष्टी मला सुद्धा आता इथे समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा जीवा आणि पार्थ दोघेजण तिथे येतात. तर नंदिनीने मस्त गरमागरम चहा ह्या लोकांसाठी बनवून आणलेला असतो आणि गरमागरम चहा ह्या लोकांसाठी बनवून आणल्यानंतर ती म्हणत असते, आता अजिबात तुमचं डोकं वगैरे काहीही दुखणार नाहीये, तुम्हाला ताबडतोब बरं वाटेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. वसू आत्या, हा घ्या गरमागरम तुमच्यासाठी चहा. काव्या, हा घे, तू सुद्धा चहा पी, तुला सुद्धा छान बरं वाटेल. त्यावर वसू म्हणत असते, खरंच ग नंदिनी, बरं झालं, ह्या चहाची ना फार जास्त गरज होती, तू हा चहा आणलास ना, तर त्यामुळे आता मात्र सगळं काही व्यवस्थित होईल आणि माझं डोकं सुद्धा आता लवकरच बरं होईल. तेवढ्यात आता मानिनी म्हणत असते, खरं तर तुम्हा दोघांना ना फार मारलं पाहिजे, चांगले असे फटके दिले पाहिजेत. काय रे माझ्या पोरींचं, माझ्या सुनांचं हे सगळं काय करून ठेवलंय तू. त्यावर पार्थम हणत असतो, अगं कुठे काय केले, म्हणजे मला सांग आई एक गोष्ट, त्यांनी आमच्या समोर एवढं चिट्यांचं कोड घातलं, आम्हाला तिकडे बोलवून घेतलं आणि एवढं सगळं काही केल्यानंतर तुझ्या सुनांचं ते आम्हाला पाण्याने भिजवून ते सगळं काही तुला चालतं आणि आम्ही केलं ते चालत नाही आई, का बरं असं. तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, तुम्ही ना खरंच ना वेडे आहात, सगळ्या होळीचा रंग तुम्ही उडवून टाकला आहे, होळीला छान रंग लावायचा, तर तुम्ही काय केले, खूप चुकीचे वागलात, तुम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे.
असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे काव्या डोकं धरून बसलेली असते आणि म्हणत असते, एक तर मला त्या दिवशी वसू आत्या काय बोलत होती ना ते सुद्धा धड आठवायला तयार नाहीये, काहीच आठवत नाहीये मला, असं काव्या म्हणत असते. तर आता वसू आत्या काय म्हणत होती असं म्हटल्याबरोबर इकडे पार्थ तिला डिवचत असतो आणि त्याचमुळे ती आता पार्थच्या पाठी निघालेली असते. जेव्हा ती पार्थच्या पाठीमागे जाते तेव्हा मात्र रम्याला फार टेन्शन आलेलं असतं. आता रम्या लगेच वसूला वळण देते आणि म्हणत असते, आई मी काय म्हणते, तू पण जरा खोलीमध्ये पडतेस का, तू पण थोडासा खोलीमध्ये ये आराम करतेस का, तू सुद्धा खोलीमध्ये थोडासा आराम केलास, पडलीस ना तर थोडसं तुला सुद्धा बरं वाटेल, चल बरं. तेव्हा चहा प्यायलीस हो, मी चहा प्यायले. त्यावर जीवा म्हणत असतो, बापरे कसला स्पीड लावला वसू आत्या तू चहा प्यायला. तर आता इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या खोलीत गेलेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी मानिनी आहे ती म्हणत असते, पण पोरांनो तुम्ही फार चुकीचे वागलात, असं करायला नको होतं. का रे, माझ्या पोरींना उगाचच त्रास दिला तुम्ही. तर आता इकडे जी नंदिनी आहे ती म्हणत असते, आता ह्या दोघांना सुद्धाही होळी कायम लक्षात राहील, म्हणजे मोहितेच्या पोरींनी ह्यांच्या सोबत केलेली ती होळी आणि पुन्हा हे कोणाच्या वाटेला सुद्धा जाणार नाही, असं नंदिनी म्हणते. त्याच वेळेला आता जीवा नंदिनीच्या गालाला पुन्हा रंग लावत असतो. आता काव्या इकडे खोलीमध्ये आलेली असते आणि देशमुख आत्ताच्या आत्ता बाहेर या म्हणून आवाज देत असते. नंदिनीच्या गालाला रंग लावल्यानंतर मानिनी मात्र त्याला एक फटका मारते आणि म्हणत असते, काय रे डोक्यावर पडलायस का तू, आत्ताच त्या पोरीने आंघोळ केली होती ना, मग पुन्हा तिला रंग का लावलायस तू आता काव. या म्हणत असते, मी 3 मपर्यंत जर बाहेर आला नाहीत ना देशमुख तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, मी इथे आहे कारण तो पडद्यामागे लपलेला असतो. आता काव्या धावतच पडद्याकडे जाते आणि पार्थला खूप मार देत असते. पार्थ धावतच येतो आणि बेडवरती पडत असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, काय हे देशमुख किती चुकीचं वागलात, तुम्हाला माझी मस्करी आणि हे सगळं करायला काय मिळतं, कोण अशी बायकोची मस्करी करतं, तुम्ही मला भांग पाजलत आणि किती त्रास दिला मला तुम्ही. त्यावर पार्थ म्हणत असतो, त्रास नाही होत, मजा करत होतो, मला तुमचे सगळे सिक्रेट जाणून घ्यायचे होते ना, त्यामुळे मी तुम्हाला भांग पाजलं. तेव्हा काव्या म्हणत असते, आता कसले सिक्रेट आहेत देशमुख, मी सगळे सिक्रेट तर तुम्हाला सांगितलेत ना. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो, तुमचे नाही हो, तुमचे आणि तुमच्या खारू ताईचे, तुमचे आणि नंदिनी ताईचे, तुम्हा लोकांचे सिक्रेट काहीतरी असतीलच ना, आणि ते मला जाणून घ्यायचे होते म्हणून मी तुम्हाला भांग पाजली. आता हे सगळं काही बोलल्यानंतर काव्या म्हणत असते, एक मिनिट देशमुख, अहो खारुताई नेमकी हरवली कुठे, खारुताईचा ना फोन ना पत्ता ना काहीच नाहीये, थांबा तिला फोनच करते, असं म्हणून आता काव्याने लगेच खारुताईला कॉल लावलेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीला जीवाने रंग लावल्यामुळे ती आता खोलीमध्ये येते आणि आरशासमोर उभी राहून आता तो रंग पुसत असते. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, एवढ्या प्रेमाने रंग लावलाय तर मग आता रागाने तू पुसणार आहेस का, होळी आहे ना आज, मग असा रागाने रंग पुसणार आहेस का. आता नंदिनीचंच वाक्य जीवाने तिला रिपीट केलेलं असतं आणि तिच्या समोर पुरणपोळी पकडलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, वाव पुरणपोळी. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे आता एवढी रागवली होतीस, मग गेला का तुझा राग. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा अजिबातच नाही, हा कोण असं करतं सांगा बरं, मी आंघोळ केली, एवढी छान तयार झाले, तर तुम्ही मला रंग लावणार आहात का. आता जीवा पुन्हा तिच्या समोर पुरणपोळी पकडतो आणि म्हणत असतो, ऐक माझी आजी काय म्हणायची माहिती का, पुरणपोळी खाल्ली ना तर सगळा राग रुसवा, ते सगळं काही आपण विसरून गेलं पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्ही मला आता ही पुरणपोळी खाऊ घालणार आणि पुरणपोळीचं आमिष दाखवून असं वाटतंय का की मी तुम्ही माझ्यासोबत जे केले ते मी सगळं काही विसरून जावं म्हणून. तेव्हा पुन्हा एकदा जीवा म्हणत असतो,
सोड ना नंदिनी, राग रुसवा ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे कशाला. उगाचच त्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करतेस. बघ ना, मी तुझ्यासाठी मस्त अशी गरमागरम पुरणपोळी आणलेली आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता इकडे जीवाकडे पाहते आणि रागानेच म्हणत असते, नकोय मला तुमची ही पुरणपोळी वगैरे अजिबातच खायची नाही. तर दुसऱ्या बाजूला आता काव्या म्हणत असते, अगं काय आहे अनिशा, कुठे आहेस तू का? तुझा फोन नाही, काही नाही. आणि मला वाटलं तू पण येशील म्हणून आमच्याकडे होळी खेळायला, पण का आली नाहीयेस? आणि तुला सांगू का, तू जर आली असतीस ना तर फार बरं झालं असतं. का नाही आलीस? त्यावर अनिशा काहीच बोलत नसते. तेव्हा काव्या म्हणते, काय झालं अनिशा, सगळं काही ठीक आहे ना? ऑल ओके ना? तू बरी आहेस ना? तुझी तब्येत ठीक आहे ना? तेवढ्यातच पार्थ येतो आणि म्हणत असतो, काय हो खारुताई, किती मिस केलं आम्ही तुम्हाला. तुम्ही जर आल्या असताना तर तुम्ही आल्यावर मला असं वाटलं असतं की आता माझी साली आलेली आहे आणि ती आता माझ्या बाजूने मला मदत करेल आणि म्हणेल की चला आपण दोघेजण मिळून इथे काव्याला चांगलंच भिजूया म्हणून. पण तुम्ही तर आलाच नाहीयेत. त्यावर काव्या म्हणत असते, अनिशा तुला सांगू का, ह्या देशमुखांच्या पोरांना आम्ही असं गंडवले नाही ह्या होळीला. काव्या म्हणत असते, काय गंडवलं नाहीये? आम्ही ना मस्त ह्यांना इथे कागदांमध्ये कोडी घातली आणि कोडी घातल्यानंतर तेव्हा पार्थ म्हणत असतो, एका झटक्यात ती कोडी आम्ही ओळखली आणि एका झटक्यात ती कोडी ओळखून आम्ही मोहित्यांकडे गेलो. त्यावर काव्या म्हणत असते, मोहित्यांकडे आलात ना? पण मोहित्यांकडे आल्यानंतर काय काय केलं ते सुद्धा सांगा ना. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, तुला सांगू का अनिशा, आम्ही हे मोहित्यांकडे आले आणि मोहित्यांकडे आल्याच्या नंतर ना आम्ही ह्यांना एवढा रंग लावला, एवढं पाण्याने भिजवलं ना की काही विचारूच नको. आणि त्यावर पार्थ म्हणत असतो, पण त्यानंतर जे काही केले ते सांगा ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता या मोहितेच्या पोरींची आम्हाला सुद्धा जरा जिरवायचीच होती ना. त्यानंतर आम्ही सुद्धा ताकामध्ये भांग मिक्स केलं आणि भांग मिक्स केल्यानंतर तुमच्या मांजरीची अशी अवस्था झाली होती ना खारुताई. खरंच तुम्ही तिथे ना बघायला असायला हव्या होत्या बरं का. त्यावर काव्या म्हणत असते, काय हे देशमुख काहीही सांगताय? त्यावर अनिशा मध्येच आता फोन कट करत असते आणि कट आता दोघेही मिळून एक्सरसाइज करत एकमेकांचं वजन कमी करणार असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.